हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते. चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया. प्रतीक्षा करणाऱ्या लोकांकडे नेहमीच चांगल्या गोष्टी येतात, पण जे लोक प्रयत्न करून संधी मागे धावतात त्यांच्याकडे अधिक चांगल्या गोष्टी येतात. मित्रांनो, आत्ताचा क्षण पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो. यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात. जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या 11 मार्चच्या दिनविशेष या सत्रात. चला तर मग ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र. आजच्याच दिवशी 1886 साली पहिली भारतीय महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांना डॉक्टर ही पदवी मिळाली. भारतातील पहिली महिला डॉक्टर होण्याचा मान मिळवणाऱ्या डॉक्टर आनंदीबाई जोशी यांना फिलाडेल्फिया विद्यापीठाची SD ही पदवी बहाल करण्यात आली होती. 1689 मध्ये औरंगजेबाच्या कैदेमध्ये असलेल्या संभाजीराजांची अतिशय हाल करून हत्या करण्यात आली होती. संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाई यांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते. संभाजी महाराज हे उत्तम साहित्यिक आणि संस्कृत भाषेचे उत्तम जाणकारही होते. संभाजी महाराजांनी वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषण राजनीती हा संस्कृत ग्रंथ लिहिला. बुधभूषण या ग्रंथात अतिशय सुंदर आणि अलंकारिक भाषेत त्यांनी आपले वडील शिवाजीराजे यांचा उल्लेख केला आहे. याचबरोबर संभाजी महाराजांनी नायिकाभेद, नखशिखा, 7 शतक या 3 ग्रंथांचे लिखाण केले. संभाजी महाराज आणि त्यांचे सल्लागार कवी कलश यांना औरंगजेबापुढे बहादूरगड म्हणजेच आत्ता ज्या ठिकाणी धर्मवीर गड आहे या ठिकाणी आणण्यात आले. औरंगजेबाने संभाजी महाराजांना सर्व किल्ले त्यांच्या स्वाधीन केल्यास जीवदान देण्याचे मान्य केले होते, पण संभाजी महाराजांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला. औरंगजेबाने संभाजी महाराज आणि कवी कलश यांची विदूषकाचे कपडे घालून अत्यंत मानहानिकारक अशी धिंड काढण्यात आली होती. तरीही संभाजी महाराजांनी शरणागती पत्करण्यास नकार दिला. तेव्हा औरंगजेबाने त्यांना क्रूरपणे अत्यंत हालहाल करून ठार मारण्याचा आदेश दिला. आजच्याच दिवशी पेनिसिलिनचे शोधक सर फ्लेमिंग यांचा मृत्यू झाला. आज त्यांची पुण्यतिथी आहे. 2001 साली कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेणारा हरभजन सिंग हा पहिला भारतीय गोलंदाज बनला. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ही कामगिरी केली होती. 2011 मध्ये जपानमधील सेंडाईच्या पूर्वेला झालेल्या 8.9 रिश्टर तीव्रतेच्या एका भूकंपाने सुनामीची प्रचंड लाट आली. यात जपानमधील हजारो लोक मृत्युमुखी पडले होते. 2001 साली बॅडमिंटनपटू पी गोपीचंदने तब्बल 21 वर्षांनी ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद भारतास मिळवून दिले होते. याआधी प्रकाश पदुकोण यांनी ते मिळवले होते. आजच्याच दिवशी 1818 साली इंग्रज फौजांनी पुरंदरला वेढा घातला होता. 1993 मध्ये उडिया कवी व साहित्यिक रमाकांत रथ यांना उपराष्ट्रपती KR नारायणन यांच्या हस्ते सरस्वती सन्मान पुरस्कार देण्यात आला होता. आजच्याच दिवशी 1912 मध्ये शं गो साठे यांचा जन्म झाला. ते नाटककार होते. 1985 मध्ये अजंता मेंडिस यांचा जन्म झाला. आज त्यांचा वाढदिवस आहे. ते श्रीलंकेचे गोलंदाज आहे. 1916 मध्ये हॅरॉल्ड विल्सन यांचा जन्म झाला. ते इंग्लंडचे पंतप्रधान होते. त्यांचा मृत्यू 24 मे 1995 रोजी झाला. 1993 मध्ये शाहू मोडक यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृतिदिन आहे. ते हिंदी व मराठी चित्रपट अभिनेते होते. संत ज्ञानेश्वर, माझा मुलगा, माणूस या चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली. जन्माने ख्रिश्चन असून देखील त्यांनी एका चित्रपटात कृष्णाची भूमिका साकारलेली आहे. त्यांचा जन्म 25 एप्रिल 1918 मध्ये अहमदनगर या ठिकाणी झाला. 1970 मध्ये अर्ल स्टॅनले गार्डनर यांचा मृत्यू झाला. आज त्यांची पुण्यतिथी आहे. ते अमेरिकन लेखक आणि वकील होते. त्यांचा जन्म 17 जुलै 1889 मध्ये झाला. आजच्याच दिवशी 1915 मध्ये विजय हजारे यांचा जन्म झाला. ते क्रिकेटपटू होते. त्यांचा मृत्यू
18 डिसेंबर 2004 साली झाला. 2006मध्ये स्लोबोदान मिलोसोविच यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृतिदिन आहे. ते सर्बिया व युगोस्लोव्हियाचे अध्यक्ष होते. त्यांचा जन्म 20 ऑगस्ट 1941 रोजी झाला. 1955मध्ये अलेक्झांडर फ्लेमिंग यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृतिदिन आहे. ते नोबेल पारितोषिक विजेते स्कॉटिश शास्त्रज्ञ होते. त्यांचा जन्म 6 ऑगस्ट 1881 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1965मध्ये गौरीशंकर गोवर्धनराम जोशी तथा धूमकेतू यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृतिदिन आहे. ते गुजराती कथाकार व कादंबरीकार होते. त्यांच्या 7 उत्कृष्ट कथांचा संग्रह सप्तपर्ण या नावाने प्रकाशित झाला आहे. त्यांचा जन्म 12 डिसेंबर 1892 रोजी झाला. तर मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसे वाटले ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 8698 80 म्हणजेच 8698869880. ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.